नमस्कार. मी डॉक्टर सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात सारांश. हो, मला बाजूला काढण्यासाठीच हा डाव करायचा. काय समाजासाठी शहीद व्हायची मरायची तयारी, डुकरासारखं मारून वळीत नाही येणार परत असं किंवा संपूर्ण देशमुखाच्या नंतर माझा नंबर होता. मराठी जातीवादी नाही, तो पैसे आज देतो. या सारांशमध्ये आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे अगदी आरंभीपासून या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अत्यंत महत्वाची अशी भूमिका ज्यांनी बजावलेली आहे. अगदी आरंभीपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून या सगळ्या लढ्यामध्ये त्यांच्याबरोबर साथ दिली आणि जे जे वार झाले त्यांच्यावर त्याचा पलटवार ज्यांनी केला असे मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे खंदे कार्यकर्ते, ज्यांना आपण संघर्ष बंधू असं म्हणू शकतो, जे की सूर्योदय नावाच्या एका वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत आणि एक चांगले पत्रकार देखील आहेत आणि एक अत्यंत जाणीवेचे महाराष्ट्रातील या मराठा आरक्षण आंदोलनातले ते कार्यकर्ते आहेत. सारांशच्या या आजच्या भागामध्ये आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार काळकुटे साहेब. नमस्कार सर. नमस्कार काळकुटे साहेब, मला पहिला असा प्रश्न विचारायचा होता की या आपल्या जिल्ह्यामध्ये चाललं काय? सर, चाललं काही नाही, पण 2 वर्ष झालं मराठा आरक्षणाचा लढा मनोजदादांच्या उपस्थितीत सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळात बीड जिल्ह्यात काही नव्हतं, पण लोकसभेच्या निवडणुका लागल्या, तिथून पुढे थोडं मराठा आणि ओबीसी म्हणण्यापेक्षा मराठा आणि वंजारा इथं 2 जातीचं नेते राजकारण करतात. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करायचं काम काही लोकांनी केलं. प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढणं हा आपल्याला संविधानाने दिलेला आपला तो अधिकार आहे. त्याच्यामुळं संविधानाच्या नुसार हा लढा चालू आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मिळायला पाहिजे ते एक संविधानिक त्यांचा अधिकार आहे, किंवा ओबीसीला असं वाटतं की बाबा आमच्यातनं हे आरक्षण नाही गेलं पाहिजे, त्यासाठी संविधानिक लढा चालू आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जे काही राजकारण चाललेलं आहे हे महाराष्ट्राच्या एकूण स्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिमा फार म्हणजे वाईट होण्याची शक्यता आहे, निर्माण झालेली आहे आणि तसं झालंय. म्हणजे आता कालचीच गोष्ट आपण घेऊया की ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे आरोप केला की धनंजय मुंडे यांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला. लगेच धनंजय मुंडे म्हणाले की मग तुम्ही त्या नार्को टेस्ट घ्या आमची, किंवा अजून काय त्याची सीबीआय चौकशी करा वगैरे. पण हे अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कुठे घडलेलं नव्हतं. हे सगळं बीड जिल्ह्यामध्येच का घडतंय? सर, तो जो प्रकार आहे जो बघितला त्या एका मुलाने येऊन सांगितलं, मी त्या खोलात जाणार नाही कारण तो खूप गंभीर गुन्हा आहे. मनोजदादा त्याविषयी बोलतील आणि त्याच्यात मला पण धमकी आली. मला पुढचा हा प्रश्न विचारायचा होता की त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की तुम्ही त्यांचे जवळचे मित्र होता. एकीकडं मित्र म्हणायचं आणि दुसरीकडं डुकरासारखं मित्राला ओळीत न्यायचं, हे त्याच्या तत्वात पुस्तक आहे. त्या नेत्यांनी हे करावं, किंवा संतोष भाईयासारखं, संतोष भाईयानंतर माझा नंबर लावायचा होता त्यांच्या काही समर्थकाला. दुर्दैवानं तो प्रसंग टळला माझ्यावरचा, माझं लक मानण्यात होतं. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत जिवंत आहे. मग त्या नेत्याला कळलं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याच्यानंतर तुमचं असं मत होतं की तुमचा त्यांना नंबर लावायचा? हो, 100% मला खात्रीला लोकांनी सांगितलंय, अतिशय विश्वासू लोकांनी सांगितलं, हे ठरलं होतं. आणि माझंच नाही, माझ्यानंतर एक 8-10 लोक बीड जिल्ह्यातले चळवळीत काम करणारे, मराठा समाजाचं काम करणारे, त्यांचं सुद्धा कुठल्या व्यवहारामध्ये गुंतवणे किंवा व्यवस्था त्यांचा सुद्धा असा खात्मा संतोष भाईसारखंच करायचा असा त्यांचा प्लॅन होता. असं मग हे त्यात आहेत की नाही माहित नाही, पण ह्यांचे कार्यकर्ते जर असं करत असतील तर मग ह्याची आमची मैत्री कशी राहील? संतोष भाईची घटना घडल्यानंतर आमची मैत्री वगैरे सगळ्या गोष्टीवर फुल्या मारल्या. तिथून बीड जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करायचं काम काही लोकांनी केलं. मनोजदादाचा लढा आरक्षणासाठी आहे. तुकाराम महाराजापासून म्हणता येतं की बरे जावा देवा कुणबीची झालो, म्हणजे मराठा समाज कुणबी होता आहे आणि त्याचे नोंदी निघल्या. तुम्ही बघताय पुरातन काळापासून नाही, मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं. हे मला जास्त सांगायची गरज नाही, कारण हैदराबादचा इतिहास, मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास तुमच्या इतका मला वाटत नाही या महाराष्ट्रात कुणाला माहिती.
संतोष भैयाची घटना घडल्यानंतर आमचे मैत्री वगैरे सगळ्या गोष्टीवर खुल्या मारल्या तिथून. धनंजय मुंडे म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही त्यांच्याकडे गेलात, अर्ज भरण्याची प्रक्रिया होती वगैरे, असं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही तुम्हाला त्यांनी बरंचसं आमिष वगैरे दाखवल्याचं तुम्ही एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, ते काय होतं? मी 2 वर्षात माझ्या विनोद नारायण महाराजांची शपथ घेऊन सांगतोय, त्यांना स्मरून आणि माझ्या दोन्ही मुलाची शपथ मला व्हायची, मी खोटं बोलणार नाही. आणि सगळं माणूस मुलाबाळासाठीच करतो आणि जे आपला आदर्श आहे तिथं खोटी शपथ वाहू शकत नाही. आणि जर मी हे खोटं बोलत असेल तर मला परमेश्वर माफ करणार नाही, ह्या तत्वाचा आहे मी. तर ते तिथं आला, तेवढीच भेट 10-15 मिनिटाची, त्यात काय काय आमिष दाखवले काय नाही मी सांगितलं तुम्हाला. एवढे आमिष, आमदारकी देतो, पैसे देतो, कुठं निधी देतो, हे करतो. म्हणजे त्यांनी तुम्हाला आमदारकीचा आमिष हा, बीडचं तिकीट देतो किंवा विधान परिषद देतो, म्हणे तुम्ही लढा, तू लढ, पडला तर मी हे करतो. आणि स्वीकारलं नाही, मी एकीकडे ती ऑफर होती आणि एकीकडे माझा समाज, मनोजदादा आणि आरक्षणाचा विषय होता. मी ह्या दोन्हीमध्ये निवडायची परिस्थिती ज्यावेळेस आली, मी खोटं बोलणार नाही, मुलाची मी शपथ वाहिलेली आणि मी नजर नारायण बोलतो. मी त्याच्यावर ह्या पार्ट्यात माझं हे टाकलं. मी इकडे गेलो, माझ्या समाजासोबत गेलो, समाजाने सांगितलं तुमचा अर्ज आला तर हा विभाजन होईल, हा पडल. 6,000 बजरंग सोनवणे निवडून आले. त्याचा चहा जरी पिलो असलो तर विचारा. मी माझ्या समाजासमोर राहिलो, मनोजदादा, मराठा आरक्षण, मराठा समाज मला कायम सोबत आहे मी त्यांच्या, आणि मी त्यांच्या तुलनात राहणार. मी कधीही या गोष्टीची प्रार्थना करणार नाही असं मी ठरवलं त्यावेळेस. ते काळकोटे साहेब, मूळ काय प्रश्न आहे की काल त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली मुंडे साहेबांची, तर त्याच्यामध्ये त्यांनी खरं म्हणजे तुमचं अचानकच त्यांनी नाव घेतलं. तर काय कारण काय, तुम्हाला काय वाटतं की तुमचं नाव त्याच्यात येण्याचं कारण काय असायला पाहिजे? मला काय वाटतं? मला वाटतं आता मी ती काढल्या मनोजदादा सोबत 2 वर्ष झालं पळतोय, 25 वर्ष झालं आरक्षणासाठी लढतोय आणि ह्या लढ्यात एक छोटा खारीचा वाटा उचललाय मी. कुठतरी सारखं पाटला सोबत दिसतोय, मग इकडं दिसतोय. आता काही लोकांना वाटलं असेल, काही आमच्यातले असतील, काही ते असतील, आयला हे लय पुढे चाललाय पोरगा, एवढेच पळतोय, त्याला जरा ब्रेक काढतो. आपल्यात कसं आहे, पुढे चालल्याला पाय ओढायची आपल्यातल्या आपल्या स्पर्धा आहे बीड जिल्ह्यात सगळ्या जाती धर्मात. एखादा पुढे चाललाय पाय ओढायचा. थोडंसं माझं नाव झालं मीडियात, मी डिबेटला जातोय, वैचारिक आहे माझ्याकडे, अधिष्ठान वैचारिक, त्याचं मी हुशार, अभ्यास होईल, हुशार म्हणणार नाही मी, माझी पाठ पडून घेणार नाही. मला थोडंसं ज्ञान असल्यामुळे मी त्या ज्ञानातून माझी चुणूक दाखवली. कदाचित हे काही लोकांना खूपच असेल आणि माझ्यातून म्हणून अंतर निर्माण कराय म्हणायचं, मी ह्याचा मित्र आहे, हा माझा मित्र आहे. माझा तर मराठा समाज अंतर निर्माण करायचं असेल, ही चळवळ मी जी लढतोय मला डॅमेज केलं की चळवळ कमी होईल 50% किंवा 10-5% तरी काहीतरी चळवळ कमी व्हावी यासाठीच ते षडयंत्र असू शकतं. तुमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाच्या या आंदोलनापासून तुम्हाला वेगळं करण्यासाठी, हो, मला बाजूला काढण्यासाठीच हा डाव आहे काय त्यांचा, असं मला वाटतं. त्या नेत्याचा डाव आहे काय असं वाटायला. हे काम अडवले, मग त्या टायमाला तुला मित्र नाही आठवला का? मग त्या टायमाला मित्र पाहिजे ना. आज जरा मित्र थोडा चर्चेत येतोय, चळवळ येतोय, आता थोडं समाजाचं मांडतोय, समाजात नाव आहे, मग ह्याला कसं डॅमेज करायचं, अशा भावनेतून ते आला असावं असं मला संशय. हे होते मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते गंगाधरजी काळकोटे. अलीकडल्या घडलेल्या घटनांवर काळकोटे यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ही अपेक्षा करूया की येत्या काही काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये शांतता नांदेल, सर्व समाजामध्ये सौख्य आणि सहिष्णुता निर्माण होईल, एकमेकाच्या विषयीचे सगळे गैरसमज दूर होतील आणि सगळे राजकारणी मंडळी आणि समाज हा एकमेकाशी बंधुत्वाच्या भावनेने वागेल असं आपण इच्छा व्यक्त करूया, त्याची प्रार्थना करूया. आपण पाहतात सारांश. जर हे चॅनल आपल्याला आवडलं असेल तर कृपया आपण याला सबस्क्राईब करा, याला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जो आपण आता पाहिला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नमस्कार. नमस्कार.